हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. बऱ्याच दिवसांपासून मला बऱ्याच महिलांचे प्रश्न येत होते, म्हणजे कमेंट्स येत होत्या की ताई, आमच्यामध्ये खूप वाद होतात, म्हणजे पती आणि पत्नींमध्ये वाद होतात, म्हणजे माझं आणि माझ्या मिस्टरांचं पटत नाही, खूप खटके होतात, त्यामुळे खूप जास्तीत जास्त नकारात्मकता आमच्या घरात येते, पूजेमध्ये मन लागत नाही, स्वामींची आम्ही सेवा करतो परंतु त्यातसुद्धा मन लागत नाही, खूप असं नकारात्मक वाटतं आणि कुठल्याच गोष्टीत मन लागत नाही. आणि याचा सगळा परिणाम आमच्या वादांचा, भांडणाचा परिणाम आमच्या मुलांवर होत आहे. आमच्या घराचं वातावरण सगळं बिघडत आहे. खूप प्रयत्न केले परंतु म्हणजे आता नवरा बायकोचं भांडण म्हणजे कसं असतं की होतच, होणार नाही असं होणार नाही, ते असतंच. परंतु आणि भांडण असेल तरच नात्यात गोडवा राहतो, परंतु ते जर असह्य झालं, म्हणजे खूप जास्त प्रमाणात वाद होत असतील तर ती चांगली गोष्ट नाही आहे. त्यामुळे आपल्याला त्रास होतो आणि ही गोष्ट होऊच नाही. म्हणजे खटकेसुद्धा कसे पाहिजे, अगदी म्हणजे प्रेमळ पाहिजे, असे खटके नको की ज्यातून आपल्याला त्रास होईल, एकमेकांना आपण समजून घेऊ शकत नाही, असे वाद व्हायला नको. तर तुमचेसुद्धा असे वाद होत असतील तर आज मी एक स्तोत्र घेऊन आली आहे दत्त महाराजांचं. तर त्या स्तोत्राचं पठण तुम्ही करायला सुरुवात केली तर नक्कीच तुमचं नवरा बायकोचं नातं चांगलं राहणार आहे आणि अजून काही चांगलं फळ देणारं ते स्तोत्र आहे. म्हणजे त्या स्तोत्राचे कोणते कोणते फायदे आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि ते स्तोत्र तुम्ही कशा पद्धतीने पठण करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर त्यासाठी महिलांनी, पुरुषांनी, सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुम्ही दत्त महाराजांचे भक्त असाल तर नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला युजफुल वाटला तर तुमच्या मित्रपरिवारांना नक्की तुम्ही शेअर करा. तर आता जे स्तोत्र आहे ते म्हणजे घोर कष्टोद्धरण स्तोत्र. आता घोर कष्टोद्धरण स्तोत्र म्हणजे अतिशय प्रभावशाली आहे आणि दत्त महाराजांचं आहे. आता हे स्तोत्र पठण करत असताना याचे काही नियम आहेत, कशा पद्धतीने हे पठण व्हायला पाहिजे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पठण केलं तर तुम्हाला याचा काही अनुभव येणार नाही आणि दत्त महाराजांचा अपमान होईल. फक्त सांगितलं म्हणजे पठण करायचं असं होत नाही. प्रत्येक म्हणजे जे आपण सेवा करतो त्याचं काहीतरी महत्त्व असतं, त्याचे काहीतरी नियम असतात, ते पाळूनच ती गोष्ट व्हायला पाहिजे, तरच त्याचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं. तर तुम्हाला मी आता सांगते कशा पद्धतीने ते करायचं आहे. आता सगळ्यात आधी महत्त्वाचं काय की घोर कष्टोद्धरण स्तोत्र का पठण करावं, कशासाठी ते पठण करू शकतो आपण, ते पठण केल्याने आपल्याला काय फायदे होतात. तर सगळ्यात आधी मी जे सांगितलं तुम्हाला की नवरा बायकोचं नातं घट्ट होण्यासाठी, तुमच्यामध्ये कधीही वाद होणार नाही, मी स्वतः याचं पठण करते, मला याचा अनुभव आहे, आमचं रिलेशन खूप चांगलं आहे. परंतु यासोबतच नजरबाधा, करणीबाधा, खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता तुमच्या घरात आहे, तुमच्या मनामध्ये आहे. जसं मला 2-3 ताईंनी कमेंटमध्ये, जसं तुम्ही कमेंटमध्ये मला सांगितलं की ताई, देवपूजा करत असताना मन लागत नाही, म्हणजे स्वतःमध्ये निगेटिव्ह फील होतं, तर हे सुद्धा होत असेल तर तुम्ही याचं पठण करू शकता. किंवा खूप दुःख संकट तुमच्यावर येत असेल, म्हणजे एक संकट संपत नाही तोपर्यंत दुसरं. आता समजा पैशांची समस्या आहे, थोडंसं झालं, स्टेबल झालं, पैसा आता येतो आहे, तर त्यानंतर एक दुसरी समस्या तुमच्यासमोर येईल, ती सॉल्व्ह होत नाही, त्याचं सॉर्ट आउट होत नाही, तोपर्यंत लगेच दुसरी समस्या येणार. म्हणजे तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ते दूर होतच नाही आहेत, कंटिन्युअसली ते सुरू आहे. एक झालं की दुसरं झालं की तिसरं, म्हणजे काही ना काही तुमच्या मागे प्रॉब्लेम सुरू आहेत. तुम्हाला त्यातनं बाहेर पडायचं आहे. खूप दुःख संकटात तुम्ही आहात, तुम्हाला काही सुचत नाही, काय करावं ते काही सुचत नाही, घरात खूप निगेटिव्ह फील होतं आणि घरात कोणाशी पटत नाही, खूप जास्त नकारात्मकता घरात आली आहे, तर तुम्ही नक्कीच या स्तोत्राचं पठण करू शकतात. आता हे स्तोत्र म्हणजे घोर कष्टोद्धरण स्तोत्र, म्हणजे घोर म्हणजे खूप जास्त प्रमाणात कष्ट दूर करणारं हे स्तोत्र आहे. म्हणजे आपल्या जीवनातले दुःख, कष्ट दूर होतात. तर हे स्तोत्र तुम्ही कुठल्याही गुरुवारपासून सुरू करू शकतात, म्हणजे कोणत्याही गुरुवारपासून याचं पठण करायला सुरुवात करा. आता याचं पठण कधी करायचं तर सायंकाळी करा, अगदी छान वेळ आहे, या वेळेला हे स्तोत्र पठण व्हायला पाहिजे. नसेल तुम्हाला वेळ सायंकाळी तर तुम्ही सकाळी सुद्धा करू शकता. तर याचं पठण 1 वेळा, 3 वेळा किंवा 5 वेळा करा. कमीत कमी 1 वेळा करा आणि जास्तीत जास्त 5 वेळा करा. तर अशा पद्धतीने तुम्हाला याचं पठण करायचं आहे. दत्त महाराजांच्या समोर, स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसायचं, धूपदीप लावायचा, पठण होईपर्यंत ते चालू पाहिजे तुमचं धूपदीप. आणि याला पठण करायला मोजून फक्त 1 मिनिट लागतो, अगदी म्हणजे छोटंसं आहे, खूप
खूप छोटासा आहे, तुम्हाला दाखवते मी. गुरुचरित्रातला जो 14वा आणि 18वा अध्याय आहे, हे बघा इतकं आहे आणि त्यानंतर इतकं, बस 2 पेजेसचं आहे बघा. बस 2 मिनटं लागतात. गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय आहे ना, त्यात हे दिलेलं आहे, त्यातनं तुम्ही पठण करू शकता. तर याचं पठण करायला तुम्हाला काहीच वेळ लागणार नाही. 2 ते 5 मिनिटात तुमचं हे पठण होणार आहे. परंतु सातत्य ठेवा. म्हणजे गुरुवारपासून सुरुवात केली, गुरुवारी पठण केलं, मग त्यानंतर पुढच्या गुरुवारी झालं, त्यानंतर 4-5 दिवसांनी झालं, असं करू नका. तर नित्यनेमाने याचं पठण करा. जसं तुम्ही याचं पठण करणार, म्हणजे कंटिन्यू 21 दिवस तुम्ही याचं पठण केलं, त्यानंतर तुम्ही बघा तुमच्या आयुष्यात तुम्हाला इतके सुंदर सुंदर अनुभव येतील. मी इतक्या वर्षापासून या स्तोत्राचं पठण करते आहे, मला तर खूप छान अनुभव आले. तर ते अनुभव तुम्हाला सुद्धा यावे यासाठी मी व्हिडिओ करत असते आणि तुम्हाला सांगत असते. तर फक्त मी तुम्हाला सांगते म्हणून व्हिडिओ बघू नका, तर ती सेवासुद्धा करत चला. जसा मला फायदा होतो आहे, म्हणजे गुरुचं पाठबळ आपल्याला मिळतं आहे. फायद्यापेक्षा आपलं गुरुचं आपल्याला पाठबळ मिळतं. आपल्या गुरूंची, आपल्या कुलदेवीची आपण सेवा करतो, लक्ष्मी मातेची सेवा करतो, तर आपल्या घरात सुख समृद्धी येते. आपल्या आयुष्यात खूप सारे दोष आहेत, ते दोष दूर करण्यासाठी आपल्याला या सेवा करणं गरजेचं आहे. तर ही सेवा प्रत्येकाने नक्की करा. काही म्हणजे तुम्हाला अडचणी आले, महिलांचे पिरियड्स आले, सूतक विटाळ काय आहे, तर त्या दिवशी स्किप करायचं. परंतु त्याच दिवशी स्किप करा, जास्त मध्ये स्किप करू नका. की आज मला दुपारी, की आज मला सायंकाळी स्वयंपाकाला उशीर होऊन गेला म्हणून आता मी पठण करत नाही, किंवा आज मला ऑफिसवरून यायला खूप उशीर झाला म्हणून मी आज पठण करत नाही, असं करू नका. तुम्हाला नसेल सायंकाळी वेळ, तुम्ही रात्रीसुद्धा झोपण्यात याचं पठण करू शकता. आणि सायंकाळी पठण करणार तर हातपाय स्वच्छ धुवायचे, त्यानंतर तुम्हाला पठण करायचं आणि आसन घेणं तुमचं गरजेचं आहे. गोमूत्र स्वतःवरून शिंपणा आणि त्यानंतर याचं पठण करायचं. तुम्ही चेअरवर बसून सुद्धा करू शकता, खाली बसून पण करू शकता. फक्त चेअरवर पण घेत असताना तुम्ही आसन घ्या, विदाऊट आसन पठण करू नका. एवढे याचे नियम आहे. बाकी तुम्हाला कांदा लसूण वजन करायची काही गरज नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता याचं असं काही नाही की हे तुम्ही पठण करणार आता आम्ही मांसाहार सोडायचा का. आता मांसाहारची बऱ्याच जणांना सवय असते. तर आता आज तुम्हाला मांसाहार करायचा आहे, तर आज त्या पोथीला हात लावू नका, त्याचं पठण सुद्धा तुम्ही करू नका. एवढीच गोष्ट तुम्हाला पाळायची. बाकी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही, काहीच नाही. एवढंच पाळायचं आहे. परंतु कंटिन्युटी ठेवा, नित्यनेमाने याचं पठण करा, तरच तुम्हाला याचे अनुभव येणार आहे. संपूर्ण तुम्हाला याचं फळ मिळणार आहे. तर अशा पद्धतीने सगळ्यांनी घोर कष्ट धरून स्तोत्राचं आजपासून पठण करायला सुरुवात करा. म्हणजे गुरुवारपासून पठण करायला सुरुवात करा, तर तुम्हाला खूप छान अनुभव येतील. आणि अनुभव तुमच्या कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टाकले, फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.